महादेव. दीक्षा किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? आज आपण बनवणार आहोत चवळीची रस्सा भाजी. अगदी झटकन आणि पटकन होणारी अशी रेसिपी. चला तर बनवूया. मी ती भिजवलेली चवळी घेतली आहे, रात्रभर भिजवून घेतली, स्वच्छ धुवून पाण्याने धुवून घेतली. हे आपल्याला कुकरला लावून घ्यायची आहे. चवळी घेतली, त्यात अर्धा ग्लास पाणी घालते. मी शिजवण्यासाठी थोडंसं मीठ घालूया, थोडंसं तेल घालते, झाकण लावून एक शिट्टी काढून घेऊया. शेंगदाणे घेतले, छान असे भाजून घेतले खरपूस. सालासहित आपण शेंगदाणे वाटायला घेऊया. शेंगदाणे लसूण घालते, मिरची पावडर घालते, जिरं घालते. बारीक फिरून घ्यायचं आहे पाणी टाकून. पातेलं ठेवले भाजी बनवण्यासाठी. भाजीसाठी थोडंसं तेल टाकून घेऊ आपण. तेल छान गरम झालं, थोडंसं जिरं घालते, थोडंसं कढीपत्ता घालते, घेतलेला मसाला ॲड करते. मसाला छान तेलात परतून घ्यायचा. घालते आणि पातेला लागलं नको मी आपण थोडंसं पाणी घालतो. छान तेलात परतून घेतलं आपण. आता शिजवलेली मटकी ॲड करून घेऊ. पाणी ॲड करते अर्धा ग्लास भरून. चवीनुसार मीठ घालते. मीठ कमी घालायचं, आपण शिजवताना मीठ घातलं होतं. छान असं उकळ आणून घेऊया. आपल्या भाजीला 5 मिनिटं झाले. छान असा आपण उकळ आणून घेतला. आपली भाजी तयार झाली. मी गॅस बंद करते. आपली भाजी ही तयार झाली. तुम्ही अशी भाजी चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. तुम्हाला अशी भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.